कुछ भी करने का, लेकिन ईगो हर्ट नहीं करने का। ही गोष्ट एका स्वाभिमानी व्यावसायिकाची, ज्याने एका अपमानाचा बदला आपलं साम्राज्य उभारून घेतला। उपकाराच्या भाषेची परतफेड उपकार करून केली। 1998 साली टाटा इंडिका कार अपयशी ठरली आणि रतन टाटांवर कंपनी विकायची वेळ आली। खरेदीदार फोर्ड मोटरचे अधिकारी मीटिंग मध्ये म्हणाले, तुम्हाला कार बनवणं काही जमत नाही, मग तुम्ही हा व्यवसाय सुरूच का केला? तुमचा व्यवसाय विकत घेऊन आम्ही तुमच्यावर उपकार करतोय। हेच शब्द रतन टाटांच्या जिव्हारी लागले होते। म्हणतात ना, वाईट वेळ सगळ्यांची येते। 2008 मध्ये फोर्ड दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती। त्यावेळी याच फोर्डला वाचवण्यासाठी रतन टाटांनी त्यांचे जॅग्वार आणि लँड रोव्हरचे हक्क विकत घेतले। असं करून रतन टाटांनी एकेकाळी उपकाराची भाषा करणाऱ्या फोर्डवरच उपकार केले होते। अपमानाला सर्वात मोठी प्रेरणा बनवून संपूर्ण देशासाठी आदर्श ठरलेल्या पद्मविभूषण रतनजी टाटा यांना प्रथम स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन। तुम्हाला ही प्रेरणादायी रिव्हेंज स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा।